रामाला आमंत्रण नव्हतं, आमंत्रण होतं विश्वामित्र. पण खालच्या वळीत लिहिलं होतं सहपरिवारी, मित्र परिवारी सगळ्या. नाही तर वास्तविक पाहता बिगर आमंत्रणाचं लग्नाला तरी जाऊ नये. आमच्या कथेला कोणी आलं तरी चालत. आज केवढं मोठं भाग्य. आणि असं समजायचा कथेचा शेवटचा दिवस, 7 दिवसाची कथा ही भगवंताला मनापासून आवडली. त्याच हे प्रतीक आमचे हरिभक्ती परायण रामनाथ महाराज हजर आहेत. तसेच आमचे त्र्यंबक महाराज बोर्डे हजर आहेत. जना काकानी हजर आहे. काल त्यांना थोडं काम होतं, गेली. आठवण काढली आम्ही पण, कारण कमी असली का उणी पासट. आमचे उत्तमराव बी नव्हते रात्री. साऱ्या लोकांना इसरण, माझ्या नावचा माणूस इसरण. तुम्ही सगळे भगवान प्रभू रामचंद्राचे निश्चिम भक्त महिला. सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्या सिस्टीममध्ये रात्री मुंगशे महाराज इथं आले, नांदूरचे अंकुरक आलं त्यांनी. ते म्हणाले आमच्या घरी सगळी कथा ऐकली. म्हणलं हे सामर्थ्य माझं नाही, हे सामर्थ्य यांचंय. कारण हा शब्द छोटा करून मोठा जगाला दाखवणं ही महत्वाची गोष्ट. रामाने वर्तन केलं यात काहीच नवल नाही, पण वाल्मिकाने वर्णन केलं सगळ्यात मोठी नवलाची गोष्ट. म्हणून आपल्याला कळलं हे कर्मधर्म संयोगाने प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला घेऊन ऋषी मुनीच्या मेळाव्यामध्ये मिथिला नावाच्या नगरीत गेले. मिथिलेची जन्मकथा तुम्हाला काल सांगितलीच. मिथिला ही आता भारत देशाच्या सीमेच्या पलीकडे आहे, नेपाळच्या बांधरीवर. तुम्ही कोणी तीर्थयात्रेला गेले असाल तर जनकपुरी तिथे, इथं इकडं नाही. पूर्वी हे मांडलिक राजे, पण दशरथ राजाला सार्वभौम. राजाचे 2 प्रकार असायचे, मांडलिक आणि सार्वभौम. तो मिथिला नगरीचा जनक राजा बी सार्वभौम होता. ही सगळी मंडळी मिथिला नगरीत गेल्याबरोबर लग्नाचा दिवस म्हणजे आनंदाचा दिवस. सगळ्या गावातले लोक लवकर उठून धावपळ सारखी आंघोळी करायची, कपडे घ्यायचे. पूर्वी आम्ही तांब्यात इस्तू वागायचो. तेव्हा कशाची लाईट आणि कशाचे काय. लग्न लोकांचं उद्या आम्ही आणतो. लग्नाचा आनंद सकाळच्या पहारी मिथिलेचे रस्ते माणसाने तळंब भरले आणि स्वयंवर मंडपाकडे सगळे लोक जाऊ लागले. आपल्या आपल्या परीने आपला आपला थाट केला. जनक राजा होता. तुम्हाला एक आगळी वेगळी कथा सांगतो. जनक राजा होता, त्याने आपल्या सगळ्या लग्न सोहळ्याचं नेतृत्व हे अष्टवक्रा महाराजांकडे दिले. अष्टवक्रा महाराज त्या काळामध्ये 3 लोक विद्वान होती.
जनक राजाच्या दरबारामध्ये 8 लोक विद्वान होते. त्याच्यामध्ये पहिला नंबरला 2 महिला होत्या. महिला पहा, महिला किती विद्वान होते. त्यांची कथा सांगितली 2 तास लागते. का महाभारतातल्या काही महिला आणि रामायणातल्या काही महिला एवढ्या विद्वान होत्या. त्याच्यातली एक ब्रह्मचारी होती, तिचं नाव गार्गी. गार्गी अवगणा. आणि दुसरे होते याज्ञवल्क्य महाराज, त्यांची पत्नी मैत्रेयी. दोघे महिला लय विद्वान. राजाच्या दरबारामध्ये काही प्रश्नाचं उत्तर नाही सापडलं का त्यांना बोलायचं. ती गार्गी अशी होती, कपडेच घालीत नव्हती. पण तिला प्रश्न विचारला का ती चालता चालता सोडायची. जनक काय सामान्य समजतात. आणि हे नवनाथ पंथातले 9 नारायण ज्या वेळेला काही कळणार नाही, नाथ महाराजांचं भागवत वाचा, सगळेजण जनकाकडे जाऊन ज्ञान घेत होती. एवढा ज्ञानी. पण त्याचे बी गुरु अष्टवक्र महाराज त्याची 8 ठिकाणी वाकले. आता दिसण्यावर काही नसतं, पण हल्ली जग दिसण्यावर भरून राहिलं बरं. म्हणून तर गड, पावडर, इस्त्री, केस काळे करायची दिसायचं. पण एक जुनी माने दिसत तसं माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी एक उभी टाकली ज्ञानेश्वरी मध्ये. काही ते दिसत नाही माणसं. मला इथं जेवण असलं तरी चालतंय मला. माऊलीने गोवी टाकली. दिसण्यावर काही नसतं. अरे अरे सूर्यबिंब तरी बचगे बनी परी प्रकाशा त्रैलोक्य थोपरी. दिसण्यावर काही नसतं. हा अष्टवक्रा. या अष्टवक्राची 2 मिनिटांमध्ये पूर्वपीठिका सांगतो. एका जंगलामध्ये काय त्या बाबाचं नाव कोहड. कोहोड नावाची ऋषी होते. कोहोड ते जंगलामध्ये आश्रम करून राहत होते. 2 पती पत्नीच होते. तो कोहोड नावाचा ऋषी अत्यंत रागीट, लय रागीट. बायकोचं त्याचं नेहमी खटक्याचं. सासरवाडीच्या लोकांचं जमलंच नाही. आता मी सासरवाडीच्या लोकांसंग जमून घेतो. का जमून घेतलं टिंब टिंब चालते. भांडून पुढे उपाशी माराता. कहोड नावाचे ऋषी संध्याकाळच्या टायमाला रोज संध्याकाळी ग्रंथ वाचायचे. ग्रंथ वाचायचा म्हणलं का श्रोते लागते ऐकायला. तुम्ही नसले तर मला काय येणार आहे त्याला. मी तर म्हणतो माझं भाग्य का एवढे लोक जमले. आज माझ्या गावावरून सुद्धा आले आमचे यशवंता भाऊ गुंड, ज्ञानदेव गुंड. दुपारी माझ्यावर रागवले ते. एवढे लोक आले ना आम्हाला माहित नाही. आमचे आत्माराम भाऊ बी आले खाटकवाडीवर. त्यांनी फोन केला, काय चाललं ना आम्हाला सांगत का म्हणून. जरा खरंच एवढं भोकलंच मला. श्रोते पाहिजे, श्रोता झिरो. महाराज रोज पोथी वाचायची. ऐकायला कोणी नाही. बायकोला म्हणली तू तरी ऐकत जाय. ती म्हणली बाई काही सांगा बाई पण मला झोपच नाही येत. त्यामुळे मी नाही झोपून द्यायचो बैस. ती खांबाला टेकून बसायची. महाराजांनी सुरुवात करायची. श्री गणेशाय नमः, श्री सीतारामश्चंद्रभ्यो नमः, माता पितरास्य नमः, गुरुदेवताभ्यो नमः,
पहिली वळ वाचली का बाईला डोळा लागला. काय करा ते म्हणे, झोपली काय? नाही बाया, लॉय खोटं बोलायला. बायाने झोपणारा कोणता असू द्या, ते म्हणजे डोळे आपण ऐकतो. बरं का? बरोबर. महाराजाला कंटाळा आला, काय करा. सगळेजण ऐकवत. बाईच्या पोटात गर्भ होता 8 महिन्याचा. 7व्या महिन्यामध्ये बाळाचं हृदय चालू होत, त्याला जीव येतो आणि ते फिरायला लागत. त्याला तिथे उकाडा होतो. बाई, महाराजांनी सांगितलं तुला झोप येते ना. मी वळ वाचली तो वकार द्यायची. वकार समजत येतो ना. आणि मी आमच्या गावात लहानपणी पोथी वाचायचो. ये नव्हते येतं बारकडे मध्ये काय. मी 7व्या आठवीपासून पोथ्या वाचायचो गावात. आमच्या गावचे सगळे जुने माणसं सगळे बसायचे. ते फोडू फोडू सांगायचो, त्या ढळे गोड लागायचे. एक मधाला असं समोर बसायचा. बघा नाना आपला वकार द्या. मी म्हणायचो रावणाने बाण सोडला. तो म्हणायचा आराधीची. हे जुनी माणसं हे अशा वाकारा द्यायचे गावात. आणि मला काय हसायची, त्यालाच हसायचे लोक. आणि लोक म्हणते बाबा भारी. बाबा नव्हतो तो आम्ही. ते म्हणजे काय बरं का भारी का सांगतो वकार द्यायला. बाई होकर द्यायची. महाराज ग्रंथ वाचायचे आणि वाचता वाचताच बाईला लागली झोप. आणि बाईला झोप लागल्याबरोबर आपला गर्भ होकार घेऊन हे याच्यात नादा. त्याला वाटलं हीच देते जणू, हिचे आवाज यायचा. पण भानगड अशी झाली, महाराजाच्या ध्यानात आलं हिला डोळा लागलाय राव. जाऊ द्या मारलं, एवढं तर पान राहिले, घेऊ भरा वाच. पण वाचिता वाचिता महाराजाकडून 2 वळी होकल्या. पुढच्या वळीवर या. आणि 2 वळी हुकल्या बरोबर आतला गर्भ बोलू लागला. ऐका, गर्भ बोलू लागला, पंडित जी तुम तो 2 पंक्ति भूल गए. महाराज म्हणले कोण बोलत तिकडं? कोणी माग आहे काय? कोणी इकडे? कोणी काही नाही. आपलं त्यांनी पुढे वाचायला सोडत. वळ करायला लागल्या बरोबर पंडित जी तुम तो 2 पंक्ति भूल गए. महाराज मला कोण बोलतोय मध्ये? बाळाने सांगितलं मी गर्भावस्थेतून बोलतोय. आपली चूक झालेली सांगितल्यावर काही वाईट आहे का? पण चूक काढली का असा राग येतो लोकाला. आणि आम्हाला खोल इथं बसलो मांडी घालून बसा. काही वाईट बोलू नका. 100 पुसा. काही वाईट बोलू नका. असा राग येतो. ह्या ब्राह्मणाला राग आला. ब्राह्मण क्रोधिष्ठच होता. म्हणाला कार्ट्या अजून गर्भाच्या बाहेर नाही पडला, माझी चूक काढी तो काय? अख्खा तालुका माझा ऐकतोय. कारण काय ऐकतो म्हणजे तो ज्ञानी नाही. ज्ञान ही एक वेगळीच गोष्ट आहे. हा, माझी चूक काढली, जा 8 ठिकाणी वाकडा वशील. बापाने शाप दिला गर्भात.
गर्भामध्ये काय करतो ब्राह्मणाचा शाप व्हायला जात नाही. कर्म धर्म संयोगाने पेपरला जाहिरात आली आणि ब्राह्मणाने वाचलं. जनक राजाला स्वप्न पडले आणि स्वप्नाचा अर्थ जो सांगून त्याला अर्ध राज्य. ब्राह्मणाची बायको म्हणली महाराज नवऱ्याला म्हणली जा ना तुम्ही तर लई पोथ्या वाचिता कादंबऱ्या वाचिता तो येतच असेल तो माहित कोण येते काही नाही फक्त एक दोन ग्रंथ वाचित होता आणि ज्याला थोडं येतं का त्याला दमच नाही उथळ पाण्याला ते मला ती ताण लाडू भूक लाडू तयार करू. जनकाच्या दरबारात गेली सोन्याचं सिंहासन बनवलं होतं. जनकाने आल्याबरोबर ब्राह्मणाची पूजा केली. त्याला सांगितलं सोन्याच्या सिंहासनावर बसून प्रश्नाचं उत्तर द्यायचं. उत्तर दिलं तर अर्ध राज्य तुला, नाही उत्तर दिला तर तुला मरेपर्यंत कैदेत टाकेल. माग जाता हे लोक असत एवढा बामणा असून याला येत नाही का, एवढा बामणा असून याला येत नाही का. गेला सोन्याच्या सिंहासनावर बसला. राजाने आपलं स्वप्न सांगितलं. ब्राह्मणाला सांगता नाही आलं उत्तर, उच्चारला कैदेत टाकलं. असे 2000 पंडित ब्राह्मण पंडित म्हणजे काय. अरे ज्याला विटेवरचा देव आवडतो फक्त तोच पंडित. बाकीचे पंडिताला काय कर पंडित म्हणता महासुख परी पाहता उगा मूर्ख. रामदास स्वामी बोल उचलून कैदेत टाकले. 2000 लोक कैद गज भरली. आपला नवरा घरी नाही आल्यामुळे ब्राह्मण काकाची बायको गरोदर होती. तिने आपलं बिराड गुंडाळून भावाच्या घरी गेली नाही. काय करणार आणि तिथंच बाळगलं आणि तिथंच मुलगा झाला आणि तिथंच 8 ठिकाणी वाकडा. पाय इकडं गुडघे तिकडं कंबर इकडं पोट तिकडं चालायला लागला का आणि चालता पडायचं. आणि बाळकडे एवढं पोरग गावात पोरात खेळायला जायला लागलं का हे असे वाकडे हेकणे लॉय मारवले पोली करायला नंबर येऊ झाडावर जाऊन म्हणलं गेलंच. हे पोर काही याला खेळायला घेत नव्हती. याला चालतच मग पोराने खेळ मांडला तर मधी बसायच. हे बाजूला व्हायला सरकारची जागा आहे तुम्ही कोण सांगणार आहे मी कोण बसो. पोरानं तिकडं रिंग नाचलं का तिथे जाऊन बस आणि हाणायला लागलं का ते पोर हे त्याला काय राहणार रे ती गरीब विचार दिसायला गरीब पण पोटात पाय. एक म्हातारा होता असा. त्या म्हाताऱ्याने सांगितलं पोरांनो इकडे या. सगळेजण नीट आहे का मी खोटीनं सांगतोय. मुलांना सांगितलं तो आता उद्या गावात बसला का त्याला निस्त म्हणा निबाप्या. म्हणजे तुम्ही म्हणा तर खरी. अरे आनंद किंवा बसलं ना दुसऱ्या दिवशी एक पोरग म्हणलं अय निबाप्या. ते म्हणे निबाप्या म्हणजे ते म्हणे म्हणतात तो बाप पुढे आमचा बाप आमच्या घरी. ते म्हणे खरंच राव आमच्या घरी फक्त मोपी यायची ते मा बाप पुढे ते लगेच घरी आलं. आई म्हणलं आई मला बाप आहे की नाही. ती म्हणे मेऱ्या तो काढीन बापाचा. कोण आहे आई तो बाबा आपला बाप. अशी रडायला लागली रे बाई नाही रडायला लागली भाऊ. रडायला लागलो याला वाटलं याला. ते मला कधी नेला रे आई. ती म्हणली नेला नाही बाबा. अरे बाबा
अशी पोथी वाचायचा बाई. मग रे ती म्हणली त्या मेल्या जनकाला ग बाई त्यांना कैदेत टाकले. का बर? त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला गेले, उत्तर देता नाही आलं, कैदेत. कोणतं जनक? बांध भाकर माझी, मी जातो. नको नको नको, तो आता जीवर जगत केलं आणि एवढं नको टाकलं तुला मागे येऊन देईन का ठेवून. ते म्हणला आवर पोरानी भाकर बांधली, लुट्ट लुट्ट लुट्ट. मुक्काम करत करत जनकराजाच्या दरबारात गेला आणि दारामध्ये चोपदार होते. त्यांना सांगितलं राजाला सांगा प्रश्नाचं उत्तर द्यायला आलो. अगोदर तर ते नोकरच हसले का वरणी. हो ते म्हणले तुला काही समजत शाळा करता कधी किती जाईल तो चालताय ना. ते म्हणलं दादा मग एक काम कर, फक्त सांगितलेलं काम निरोप सांग. एक जण गेला पळत, कोणीतरी ब्राह्मण आलाय दरवाजामध्ये प्रश्नाचं उत्तर देतोय. जनक राजा पळतच आले. पळत आले का वंदन केलं, दरवाजामध्ये त्याची पाद्य पूजा केली. ब्राह्मण जगी पूज्य आहे, नाहीच काही करता आलं तर त्याला काही बोलू तरी नका. त्याची पाद्य पूजा केली. सांगितलं महाराज चला आता त्याला चालताच यायला, चालायला लागलं का याने तरी एकदा लागायचं. त्या जनकाच्या दरबारामध्ये आत्ताच बोललो मी 8 पंडित होते. पंडित का सर्वज्ञ होते, ते सर्वज्ञ. त्याच्यातली एक बाई इतकी सर्वज्ञ होती का आता सांगत नाही वेळ, नाही तर दोघींची जन्मकथा सुद्धा सांगायची. गार्गी आणि मैत्री. कारण मी पौराणिक आहे, सगळ्या पुराणातल्या सगळ्या. याचं वाकडं तिकडं चालणं बघितल्यावर त्याच्यातले 4 पंडित हसले. याला पाहून शाने माणसं हसत नसते बर. 4 जण हसल्याबरोबर राजाने सांगितलं प्रश्नाचं उत्तर देणार, नाही दिल्यावर कैदेत टाकणार, कबूल. चला सिंहासन. तो म्हणला पण प्रश्नाचं उत्तर देतो, पण हे कातडीची परीक्षा करणारे सांभार कशाला ठेवले इथं. पंडित म्हणजे कुठून आला, कुठून वाकडा तिकडा चालताय, आम्हाला चालणार. राजाला सांगितलं सोन्याची परीक्षा कोणी करावा. जा सोनं बँकेत टाकायला काय होते, सोनार लागतो. लाकडाची परीक्षा सुताराने करावा. सगळी साल काढून टाका, सुतारला विचारत द्यायचं लाकूड आपल्याला करत. आणि कातड्याची परीक्षा, ह्या लोकांनी माझ्या कातड्याची परीक्षा केली म्हणून हे चर्मकार आहे. उठाव. राजाने सांगितलं बरं रे हा बाहेर. तो कुठून आलो रे, तो नोकऱ्याच घातल्या आपल्याला. तुम्हाला मी सांगतो कोणाला काहीही समजू नका. नंतर तुमच्या काही आठवत तो बोलल्यावर नंतर तुमच्या ध्यानात येईल का ह्योच सरपंच याला. मग तो माझी लाज जाईल. बरं सुरुवातीपासून जपून शब्द वापरा. जनक राजाने स्वतः अष्टवक्र महाराजाला उचललं आणि सोन्याच्या सिंहासनात म्हणले महाराज सांगा प्रश्न. सगळेजण ऐक. जनक राजाने सांगितलं एक दिवस दुपारी मी जेवण करून माझ्या रंग महालात बसलो. गादी टाकली होती, उशी होती, मी अंग टाकलं.
माझी धर्मपत्नी सुमेधा राणी ती बी माझ्या शेजेला झोपली. 2 मिनिटं मला डोळा लागला आणि डोळ्या लागल्याबरोबर स्वप्न पडलं. तुम्हाला स्वप्न पडतेच ना. स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये मी भिकारी झालो. आणि भिकारी झाल्यामुळे भिक्षा मागायला तरुणीला आलो. दुपारचा टाइम होता, 11 वाजले. भूक लागली. सगळ्या आया बया राहण्यात गेल्या. काय करू आता. पण गावामध्ये एक म्हातारी होती. तिच्या दरवाजामध्ये जाऊन भीक मागितलं. तिनं दोन्ही हाताच्या ओंजळीत बसेल एवढी ज्वारी मला, ज्वारी किंवा तांदूळ तेवढे घेतले. मी दत्ता बाबाच्या मंदिरासमोर आलो. 3 दगडाची चूल केली, काटक्या घातल्या, जाळ केला आणि एका गाडग्यामध्ये ते धान्य शिजायला लागलं. आता शिजलं का खातो. 12 वाजायला लागली. भूक लागली. काय करू. स्वप्न सांगतोय मी. स्वप्नात वडाचे पानं तोडले, त्याची पत्रवाडी करू लागला. ताट कशीची. त्याहुड्या 2 वळूची टक्कर आली. वळू, कठळे, पवळे त्यांची टक्कर तिकडून आली. तशीच राजाच्या अंगावर आणि याच्या हातात पत्रवाडी होती. हाट 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 करता 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 टक्कर गेली चुलीत आणि त्यांच्या पायाने चूल मोडली. गाडगं फुटलं आणि सगळं माती मोड. असं रडू आलं मला आणि मी मोठ्यानं बोललो, आता काय खाऊ. तेवढ्यात आवाज माझा मोठ्याने आल्यामुळे माझ्या पत्नीने मला जादू केलं. अहो काय झालं. आता काय खाऊ म्हणजे आता जेवण झोपला. राजाने स्वतः बघितलं. आपल्या डोळ्याला पाणी आलं. बाई म्हणाली, भेव वाटलं काय तुम्हाला. रडू आले. पण तो राजा होता किंवा असा आपल्यासारखा नव्हता. राजाने मनात विचार केला, अरे मी राजा का भिकारी. आणि हेच शोधायचं बरं महाराज आपल्याला, का मी कोण. मला एखादं प्रमाण असलं तर मी कोण. मी कोण हा करावा विचार. कशासाठी काय एवढे ग्रंथ कशासाठी केले व्यासांनी. एवढे मंदिर, एवढे तीर्थयात्रा नवद्या एवढ्या कशासाठी इतके महाराज लोक कशासाठी. एकच काम करायचं, मी कोण. आणि हेच कळाना म्हणून येणारे चालले. मय बारा करताय बारा बस याच्यापेक्षा नाही. मी कोण हे राजाने विचार केला. मी भिकारी का राजा. राजा म्हणावा आता भिकारी झालो. याला पुरावा माझी बायको आणि माझ्या गालावर पाण्याची ओघळ. पुरावे नीट ऐका. मी जर भिकारी म्हणावा तर मी रंग महालात बसलोय आणि मी सार्वभौम राजा. अष्टवक्र महाराजांना सांगितलं, सांगा मी कोण आहे. अरे हो. महाराज म्हणाले, ठीक आहे ठीक आहे. राजा तू कोण आहे आत्ता सांगतो. हे सगळे आखून घ्या बरं बाहेर. हा विषय लोकांतातला नाही. हा विषय एकांतातला आहे.
फक्त गुरु आणि शिष्य दोघच नाही. सरकार त्या बाजूला बाहेर काढून सगळे लोक बाहेर गेले, दरवाजा खिडक्या बंद केल्या, लाईट बी बंद केला आणि सुंदरपैकी स्वतःच्या हाताने अष्टवक्रा महाराजांनी आसन तयार केलं, त्याच्यावर हात फिरवला, राजाला त्याच्यावर बसवलं. नीट ऐका, राजाच्या मस्तकावरती हात ठेवला आणि राजाच्या या दोन्ही भवायाच्या मध्ये अंगठा लावला आणि इथं आहे तिसरा डोळा सगळ्याचा. फक्त तो झाकलेला आहे म्हणून तुम्हाला काही कळत नाही, मला बी काही. तो डोळा अष्टवक्रा महाराजांनी गुरु कृपेच्या साह्याने उघडावला. 2 मिनिटं समाधिस्थ झाला राजा. महाराज बाजूला झाले, पुन्हा मस्तकावर हात ठेवून समाधी उत्थान केलं आणि मग अष्टवक्रा महाराज बोलले, तू कोण? त्यावेळेला ते जनक राजा सांगू लागले, अहो मी तर राजा बी नाही आणि मी तर भिकारी बी नाही. अहम ब्रह्मास्मी. अरे मीच देव आहे आणि हे दिसत हे सगळं मिथ्या आहे. एवढं मोठं ज्ञान करून देणारा, 8 ठिकाणी वाकडा असणारा, त्याच्या हातामध्ये सगळ्या स्वयंवराची नेतृत्व, त्याला काय म्हणतो आपण? कार्यवाहक. कार्यवाहक बनले अष्टवक्रा महाराज. अष्टवक्रा महाराजांनी सांगितलं, सकाळच्या प्रहरी श्रीमंत पूजन करायचं, सूर्यपूजन करायचं, कारण नवरदेवा सूर्यवंशातला आहे आणि प्रत्येकाला आपलं कुलाचार करावा लागतो लग्नाच्या आधी. म्हणून याला महत्वाची गोष्ट सूर्याचं पूजन करायचं. प्रभू रामचंद्र सूर्यवंशीय म्हणजे काय हो? हे काही माहिती तुमच्या डोक्यात काही? सूर्यापासून जी उत्पत्ती झाली ती कशी झाली, आता इतका वेळ नाही. हा दशरथ राजा सूर्यवंशी कुळातला 65व्या नंबरचा आहे. सगळ्याचे नाव माझ्या पाठ नाही, पण तुम्हाला कागदातून दाखवून मी प्रत्येकाची कथा सांगू शकतो. यांचं पूर्वज कोण आहे माहिती का? तुमचा पूर्वज कोण आहे माहिती तुम्हाला? माहिती? त्याच्यासाठी स्वतंत्र 2 तासाची कथा आहे. प्रत्येकाचा पूर्वज मला सांगते. जसे काशीचे लोक येऊन तशी मागची परंपरा काढतात ना, मी सगळ्याची सांगतो. पुराणाच्या आधारावर थांबला आहे. कर्म धर्म संयोगाने सूर्याची पूजा केली, चंद्राची पूजा केली. दशरथ जर सूर्यवंशी आहे तर जनक कोणी? कोणता वंश? तर जनक राजाचा चंद्रवंशी. हा दत्त प्रभू चंद्रवंशातला. त्यांनी त्यांच्या कुलदेवतेची पूजा केली, यांनी यांच्या कुलदेवतेची पूजा केली. वार पुंजिलं, उकाडा पुंजिला, लग्नाच्या दिवशी उकडी पेटायची पहिली. सगळ्या देवतांची पूजा केली आणि अष्टवक्रा महाराजांनी परवानगी दिली, या पुढे या शेठजी, या जसं या. हात पुरत नाही इतक्या लांब बसा पुढं. प्रभू रामचंद्र कर्म धर्म संयोगाने सगळे लोक स्वयंवर मंडपाकडे असा नोंढा चालला. स्वयंवर मंडपाला 4 बाजूला रस्ते होते, 4 बाजूला गेट होते, 4ही रस्ते गच्च भरून. अरे एवढा मोठा जनक राजा शेवटी कमी पडला. लोकांना बसण्याची व्यवस्था नाही करता.
आपलं एवढं एवढं गाव होतं, एवढ्या गावचे लोक जमली पाहतो उकडून आले पा आमचं मजली शहर आलं, सगळी गोंडवाड आली, फाटकवाडी आली, तरवडी तर हायचे मजली शेरचे बोरुडे महाराज झालं त्यांचे. एवढे लोक जमले, परंतु कर्म धर्म संयोगाने श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम.